आज आपला देश महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. आपण विश्वगुरू होण्याच्या गप्पा मारतोय आणि तंत्रज्ञानाच्या जगात नवनवीन शिखरे सर करतोय. पण या झगमगाटीच्या मागे अशी एक गडद बाजू आहे की ज्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातंय. ग्रामीण भागातील आणि दुर्गम भागातील शाळांची अवस्था बघितली की एकच प्रश्न मनात येतोय, आज आपण नक्की कोणत्या मार्गावर चाललेले आहोत. नुकतीच एक मन हेलावून टाकणारी वस्तुस्थिती समोर आलेली आहे, जी आपल्या देशाच्या आपल्या सिस्टीमच्या प्राधान्यक्रमावर म्हणजेच प्रायोरिटीवर सरळ सरळ आणि थेट बोट ठेवते. एका बाजूला अडाणी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांना त्यांच्या राजकीय वजनामुळे आणि सत्तेच्या पाठबळामुळे जवळजवळ 20 ते 30 अंगरक्षक पुरवले जातात. त्यांच्या रक्षणासाठी अहोरात्र सुरक्षा यंत्रणा आणि जनतेच्या रक्तात घामाचा पैसा लावला जातो. आणि दुसऱ्या बाजूला त्याच देशाचे भविष्य घडवणाऱ्या 40 विद्यार्थ्यांच्या पाठीमागे एक शिक्षक मिळत नाही. विरोधाभास केवळ दुर्दैवी नाही, तर तो आपल्या लोकशाहीचा पराभव आहे. आज गावोगावी जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कुठे पटसंख्या कमी असण्याचे कारण दिले जाते, तर कुठे शिक्षकांचे समायोजन याचे कारण दिले जाते. गावोगावी हजारो शिक्षकांच्या जागा रिक्त पडलेल्या आहेत. एकच शिक्षक 1ली ते 4थीच्या वर्गाला एकत्र बसून शिकवतोय, अशी चित्र आपण आज 21व्या शतकातही पाहत आहे. ज्या वयात मुलांच्या हातामध्ये विज्ञानाचे प्रयोग, गणिताची कोडी आणि साहित्यांची पुस्तकं असायला हवीत, त्या वयात ही मुलं अशीच वर्गात नुसती बसून आहेत. शिक्षणाविना या मुलांचे भवितव्य अंधारात ढकलले जाते आणि याची आपल्या सरकारने नोंद घ्यायला हवी. त्या सुरक्षित राहिला तर एक पक्ष किंवा सरकार टिकेल, पण तेच जर एखादा विद्यार्थी शिकला आणि सुरक्षित राहिला तर त्या देशाचे भविष्य आणि तो देश टिकेल. हेही तेवढं महत्त्वाचं आहे. आज व्हीआयपींच्या सुरक्षेवर कोट्यावधी जनतेचा पैसा खर्च केला जातोय, तर मग हाच पैसा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या शाळेच्या विविध कामांसाठी का खर्च केला जाऊ शकत नाही. अशा कित्येक जिल्हा परिषदेच्या शाळा असतील ज्यांच्या छताला गळती लागलेली आहे. असा पैसा त्या शाळांच्या गळती रोखण्यासाठी, मुलांना नवीन आधुनिक शिक्षणाबद्दलच आधुनिक सोयीसुविधा देण्यासाठी नेहमी बजेट कसे कमी पडते. आपल्या GDPच्या जवळजवळ आपण 2 किंवा 3% आपल्या शिक्षणासाठी खर्च करू शकत नाही. हे किती निर्लज्जास्पद आहे आणि किती किळसवाणे आहे. प्रश्न प्रत्येक सुजाण नागरिकाने स्वतःला आणि व्यवस्थेला विचारण्याची वेळ आलेली आहे. एखाद्या देशाचे भविष्यव्य हे तिथल्या संसदेत किंवा मंत्र्यांच्या दालनात ठरत नाही, तर ते या वर्गखोल्यांमध्ये घडत असते. आज आपल्याच वर्गखोल्या गळती लागलेल्या, पडलेल्या, अंधारात असतील, तर तुम्हीच सांगा, आपण कोणत्या विश्वगुरू होण्याच्या गप्पा मारतोय. आता वेळ आलेली आहे प्रश्न विचारण्याची. आपण जोपर्यंत रस्ते, पाणी, वीज आणि त्यासोबतच दर्जेदार आणि मोफत शिक्षण हा निवडणुकीचा मुख्य मुद्दा बनवत नाही, तोपर्यंत हे राज्यकर्ते असेच आपल्याला पिळवटून खाणार. आपल्या मुलांचे भविष्य हे कोणत्याही राजकीय नेत्याच्या सुरक्षेपेक्षा महत्त्वाचे आहे की नाही. नेत्यांच्या सुरक्षेचा वेढा कमी करून तो निधी जर आपण शाळांकडे वळवला, तर प्रत्येक गावात एक सुसज्ज शाळा आणि त्या शाळेला हक्कांची शिक्षक मिळतील. गावोगावी चांगल्या शाळा उभा करणे आणि त्या शाळांना हक्काचे शिक्षक मिळवून देणे ही आत्ताची खरी देशसेवा ठरेल. आणि यावर आपण प्रश्न विचारले नाहीत, यावर आपण मुद्दे उभे नाही केले, तर आपल्याला पुढील पिढी कधीच माफ करणार नाही. चला तर मग विचार करूयात, व्यवस्थेला जाब विचारूयात, कारण हा आजचा नाही तर आपल्या उद्याच्या देशाचा प्रश्न आहे. हसत राहा, आनंदी राहा. आवडला तर फॉलो, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.